आज आपण आलो आहोत पहाडदरा या गावामध्ये. पहाडदरा हा जारकरवाडी पंचायत समिती पारगाव जिल्हा परिषद गटामध्ये येतो. या गटामध्ये मी आता पाहिलं की विवेक वळसे पाटील जे जिल्हा परिषद उमेदवार आहेत त्यांचा या ठिकाणी घरोघर जाऊन प्रचार चालू आहे. विशेष म्हणजे मला यांच्या प्रचारामध्ये एक पाहायला मिळालं की विवेक वळसे पाटील येताना एकटेच आले गाडीमध्ये. मात्र गाडीमध्ये आल्यानंतर ज्या घरात जाईन त्या घरातून एक माणूस त्यांच्या संग, एक दोन माणसं ही प्रचारात त्यांच्यासोबत येत आहे. बाहेरच्या गावातून अनेक माणसं आणून दुसऱ्याच्या गावामध्ये प्रचार करताना मी ह्यावेळी निवडणुकीमध्ये अनेक लोक पाहिली. मात्र हे जे पाहायला मिळत आहे या पहाडदऱ्यामध्ये हे मला विशेष वाटतं. पण आता हे का असं एवढं लोकांचं प्रेम काय आहे तुमच्याबद्दल? खरं तर हे सगळं म्हणजे नेहमी मी सांगत असतो की घरचा मतदारसंघ या नात्यानं ही सगळी घरातल्यासारखीच मंडळी ही सगळी आहेत आणि त्यामुळं इथं येताना आपल्यासोबत कोणी इथून येईल का वगैरे अशी चिंता करून बाकीच्या लोकांना सोबत घेऊन यायची कधी गरज पडत नाही. संपूर्ण मतदारसंघामध्ये मी आता तुम्ही कितपत पाहिलं मला माहिती नाही, पण माझ्यासोबत माझ्या गावातून एकही प्रचाराची गाडी बाहेर येत नाही. माझ्या गावातले लोक प्रचार करतायत, पण ते वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने जाऊन त्या ठिकाणी प्रचार करतायत. सोबत मात्र माझ्यासोबत क्वचित एखादी जर गाडी आली तर येते किंवा एखादी कोणतरी सोबत येतात. नॉर्मली सगळी मंडळी इथंच प्रचारामध्ये सगळे सहभागी होत असल्यामुळं बाहेरून माणसं आणायची गरज इथं या ठिकाणी पडत नाही. जसं निरगुडसर हे गाव घर आहे तसं हे अख्खा मतदारसंघ हे एक घरच आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही इथं आले पाहिलं की ह्या घरातून प्रत्येक माणूस हा तुमच्या संघ प्रचारात येतोच आहे. ह्या लोकांनी काय तुम्हाला आश्वासन दिले, काय झालेलं आहे? अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील या सगळ्या गावकारभाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेले आहे. प्रत्येक विकास कामासाठी साहेबांकडे आग्रहानं निधी मागून घेणं आणि ते काम पूर्ण करणं ही या सगळ्याच मंडळींची खासियत त्या ठिकाणी राहिलेली आहे. आणि प्रत्येक गावात म्हणजे घरातून ज्यावेळेला माणूस त्या ठिकाणी सोबत येतो ते प्रेम तुम्हाला त्यातून दिसून आलं असेलच. असलं डोंगरावर असलं प्रतिकूल परिस्थिती असली तरी जो निधी देता येतो पाणीपुरवठाच्या माध्यमातून खाली कॅनलवरून पाणीपुरवठ्याची लाईन करून या गावानं पिण्याच्या पाण्यासंदर्भामधले एक चांगलं काम त्या ठिकाणी केलं आहे. आपण फिरताना पाहत आहे अंतर्गत रस्ते हे सगळे कॉन्क्रिटीकरण झालेले आहेत. ग्रामपंचायतची इमारत असेल किंवा आणखीन बाकीच्या काही भौतिक सुविधा असतील ह्या जास्तीत जास्त करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे. आमचे सगळे इथं सरपंचपद म्हणून ज्यांनी सरपंच म्हणून काम केलं ही बरीचशी मंडळी त्यातली त्या ठिकाणी आहेत. इतरही सगळी त्यांना सहकार्य करणारी मंडळी आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून खरंच आता निधीचा आकडा तुम्ही त्यांच्याकडून विचारला तर तो जास्त संयुक्तिक राहील. काय किती निधी आलाय? निधी जवळजवळ 12 कोटीचा निधी आलेला आहे. कितीचा? 12 कोटी. 12 कोटीचा. आणि लोकसंख्या किती गावाची? लोकसंख्या तशी 1500 लोकसंख्या आहे, पण मतदार एक 1100 1100 मतदार. या ठिकाणची परिस्थिती काय आहे? 100% परिस्थिती चांगली राहील. घड्याळाला 100% मतदान करतील लोक. परिस्थिती काय राहील या ठिकाणी? परिस्थिती दादांनाच मतदान होईल सगळं. का बरं? विकास कामं तशी केलेली चांगलं आहे. चांगलं. आता काय काय परिस्थिती राहिली या ठिकाणी? या गावांसाठी एक आदरांजली म्हणून एक घड्याळाला मतदान करावं ही माझी इच्छा आहे. नक्कीच सध्या सहानुभूतीचं वातावरण तर आहेच आहे. मात्र पहाडदऱ्याचा विकास पाहता या ठिकाणी आल्यानंतर जे काही लोकप्रियता आहे विवेकदादांची ही पाहिल्यानंतर असं वाटतं की या ठिकाणी कुठंतरी राष्ट्रवादी घड्याळाला थोडीशी आघाडी राहील असं या जारकरवाडी पंचायत समिती गणातले उमेदवार अंकिता वाळून यांची बहीण सध्या प्रचारात आपल्याला पहाडदरा या भागामध्ये पहाडदरा भागामध्ये विवेकदादांसोबत तर फिरतायत. ताई काय सांगा, दादांसोबत तुम्ही फिरताय, कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद येतोय काय सांगा? खरं तर खूप छान प्रतिसाद देतोय आणि सगळेच लोक खूप प्रेमाने साथ देत आहेत आणि विकास कामं बघून सगळेच जण म्हणतायत की घड्याळाला मतदान करू. घड्याळाला मतदान करू. तुमचं नाव सांगा. सोनाली अनिल वाळुंज. या ठिकाणी लोकांची काय तुम्हाला कसा पाठिंबा राहील? खूप छान पाठिंबा राहील. लोक खूप छान प्रकारे प्रोत्साहन देत आहेत आम्हाला आणि खरंच खूप भरभरून प्रेम करत आहेत. नक्कीच या ठिकाणी या दोन्ही उमेदवारांना भरभरून प्रेम करतायत असं या उमेदवारांचं म्हणणं आहे. अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, पहाडदरा.